अरे माझा धनुष असं डोकं धरून का बसलाय? मी ये ना बस. हिरो असं बसत नाही रे. विलन दिसला ना की लगेच ढिशाव ढिशाव. काय झालं तुला? डोकं दुखतंय का? कशाने? हा ते थोडं डोकं जड झालंय. अरे मग जास्त विचार करायचा नाही. कशाला एवढा विचार करतोस? आता खरं सांग, काय झालंय? 2 दिवस घरी सुद्धा आला नाहीस. चेहरा बघ, सुजल्यासारखा वाटतोय. रडलायस का? खरंच फक्त डोकं जड झालंय का मनावर कसलं ओझं आहे? नाही ते कामाचं टेन्शन आहे थोडं, त्यामुळे. आश्रमात कसलं आलंय कामाचं टेन्शन? लहान मुलांच्यात कसं मस्त खेळावं, सगळं टेन्शन बुर्र उडून जात. दुसरंच काहीतरी आहे. माझं वय माहिती आहे ना किती आहे ते? 16. मग मला सगळं सांगायचं. काय झालंय? नाही सांगायचंय का? ठीक आहे, तुला वाटेल तेव्हा सांग. तुझ्या मनावर ना कसलं तरी ओझं आहे, कळतंय मला. वेळीच सांगून टाकावं ते दुसऱ्याला, म्हणजे मनावर जास्त ओझं राहत नाही. तुला सांगू का, खऱ्या ओझ्यापेक्षा ना भावनांचं ओझं जास्त असतं. ते वेळीच उतरवलं नाही ना तर आणखी जड होतं. आणि मग आपली सतसत विवेक बुद्धी ना काम करेनाशी होते. म्हणून मनात जे असेल ना ते बोलून मोकळं व्हायचं. हक्काच्या व्यक्तीकडे सांगून टाकायचं. ये एक गोष्ट लक्षात ठेव, जगात तुझ्यासाठी कोणी असेल नसेल, पण ही सुमी आजी कायम तुझ्यासाठी असेल. तुझ्या मनात काही आलं, काही सांगावंसं वाटलं, मनावर कसलं ओझं असेल, काही मदत हवी असेल तर सुमी आजीकडे यायचं, अगदी हक्कानं. कळलं? हा हा. बाप रे, हे एवढं सगळं सामान लागतं स्वयंपाक करायला? हो, आणि हे जे पदार्थ आहेत ना, हे तसे साधे साधे पदार्थ आहेत, त्याच्यासाठी एवढं सामान लागतंय. जर ह्याच्यापेक्षा मोठे पदार्थ बनवायचे असतील तर आणखीन जास्त सामान लागतं. ए, तुम्हाला आता अक्कल शिकवू नकोस, कळलं ना? स्वयंपाक कसा करायचा ना ते सांग, कळलं? बरं आई. हा. अगं तारिणी, मला माहिती आहे. अगं तारिणी, मला कळत नाही का? मला येतं सगळं जेवण. आणि बाय द वे, मला ना तुझ्यापेक्षा खूप छान स्वयंपाक करता येतो. ओके, आता जास्त अक्कल शिकवू नकोस. ठेवते मी. बाय बाय. हा. हॅलो हॅलो हॅलो. ही तारिणी पण ना बघा तेव्हा अक्कल शिकवत असते. हा, तिला काय वाटतं की मला जमणार नाही, पण मला येतं सगळं, मी करू शकते. ओके. खरंच? ईशा, खूप छान स्वयंपाक करते मी, आणि मी करते. तिला आहे ना, तिला ना अशी शिकवण्याची, आगाऊपणा करण्याची सवयच आहे. तारिणीचं तुला काय सांगू मी, तारिणी म्हणजे ना डोकं कधी कधी इतकं खाते ना. झाला का बहिणींचा ड्रामा संपला? आता आहे ना, हा फोन बाजूला ठेवायचा आणि गपचूप कुकिंगकडे लक्ष द्यायचं. कारण लंच ना आम्हाला आजच हवाय. मिळेल ना? परत जर फोनवर बोलताना दिसलीस तर मी सरळ जाऊन पद्मिनी काकूला तुझी कंप्लेन करेन. अगं ईशा, कशाला उगाच काकूंना मध्ये आणते? हा, मी करते ना सगळं, करेन. कर हा, जेवण बनव. आणि झालं ना की प्लीज सांग, मला खूप भूक लागली आहे.
काय डॉमिनेटिंग आहे ही. किती कुठे गेला हा मुलगा? मला न सांगता असं कुठे जात नाही तो. तारिणी फोन उचल. तारिणी फोन उचल. उचल. निशी, सॉरी. या वेळेला मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. युवराजशी लग्न करण्याचा निर्णय तुझा होता. खांडेकरांशी स्वयंपाकाबद्दल खोटं बोलण्याचा निर्णय सुद्धा तुझाच होता. त्याच्यामुळे आता तुला तुझ्या चुकांची शिक्षा भोगावीच लागेल. नाहीतर तू माझ्यावर डिपेंडेंट होशील. सॉरी, या वेळेला मी तुझी काहीही मदत करू शकत नाही. कट केला? माझा फोन कट केला? हिची माधवा, आई ये. अगं तुला कसं कळलं मी आलोय ते? अरे आई आहे मी तुझी. तुझी चाहूल मला नाही लागणार तर कुणाला लागणार? बैस. अगं लेक लग्न करून सासरी गेल्यावर कळते की वय कितीही वाढलं ना तरी नाळ काही तुटत नाही. बरं तू आराम कर, मी आलोच. अरे बैस. कशाला आला होतास? काही नाही ग, सहज. सहज? एवढी दगदग झालीये, थकला नाहीस का? अगं, थकून कसं चालेल? अजून 2 लेकी आणि 1 भाची आहे ना लग्नाची. त्यांची लग्न झाल्याशिवाय थकून चालणारच नाही का मला. होईल, सगळं ठीक होईल. आता निशीचं लग्न नाही का व्यवस्थित पार पडलं, तसंच ह्या तिघींचं पण सगळं व्यवस्थित होईल. पण या तिघी सासरी गेल्यानंतर घर कसं शांत शांत वाटेल नाही? तेव्हा काय करायचं? आपण घरात फक्त चौघत असणार, म्हातारे. अरे पाणी 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 घे. अगं कारण काय, तू म्हातारा झालायस रे. पी पाणी पी. मी अजून तरणी आहे. बर बर, या घरात सगळ्यात तरुण तूच आहेस बाई. हं? पण माझं आता वय झालंय. भीती वाटते मला एकटेपणाची, या मुली आपल्यापासून दूर जाण्याची.